आपण क्लास 11th रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या टॉपिकमधले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघतोय. एक्झरसाइजमधले प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 3, पेज नंबर आहे 268. यासाठी वहीमध्ये आपण एका पेजवर वर्किंग नोट्स करणार आहोत. वर्किंग नोट्स आणि एका पेजवर या प्रकारे आपण जर्नल प्रॉपर तयार केलेला आहे. वर्किंग नोट्समध्ये कॉलम आहेत रॉंग एंट्री, रिव्हर्स एंट्री, करेक्ट एंट्री. आणखीन एक कॉलम असतो रेक्टिफाईंग एंट्री, पण आपण रेक्टिफाईंग एंट्री न करता ती आपण डायरेक्ट जर्नल प्रॉपरमध्ये एंट्री लिहिणार आहोत. जर्नल प्रॉपरमध्ये कॉलम आहेत डेट, पर्टिक्युलर्स, लेजर फोलिओ, डेबिट अमाऊंट रुपीज अँड क्रेडिट अमाऊंट रुपीज. डेबिट अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट अमाऊंट रुपीज. Rectify the following errors. First is a credit sale of goods to Sanjay rupees 3000 has been wrongly passed through the purchase book. या ठिकाणी क्रेडिट सेल्स केलेले आहेत संजय यांना, बट इट रॉंगली पास्ड थ्रू परचेस बुक, पण ते ॲज परचेस म्हणून कन्सिडर करून परचेस बुकमध्ये रेकॉर्ड केलेले आहेत. तर ही एरर आहे. ठीक आहे. मग सुरुवातीला आपण वर्किंगमध्ये करेक्ट एंट्री लिहिणार आहे. क्रेडिट सेलची एंट्री होते. सेल आपण सोल्ड केलेले आहेत गुड्स टू संजय, त्यामुळे संजय अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. सेल्स आपल्या नेहमी क्रेडिटला असतात. करेक्ट एंट्री असणार आहे ट्रान्झॅक्शन नंबर फर्स्ट. करेक्ट एंट्री असणार आहे संजय's अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. पण या ठिकाणी रॉंगली पास्ड थ्रू द परचेस बुक. रॉंग एंट्री असणार आहे. परचेसेस त्याने दाखवलेले आहेत. सेल्स आहेत ते त्यांनी एरर परचेसेस म्हणून दाखवलेले आहेत. सो एंट्री होणार परचेसेस अकाउंट डेबिट टू संजय's अकाउंट. रॉंग एंट्री आपण नेहमी रिव्हर्स करतो. रिव्हर्स करत असताना संजय अकाउंट डेबिट आहे, क्रेडिट आहे ते डेबिटला जाणार, आणि परचेसेस अकाउंट जे डेबिट आहे ते क्रेडिट होणार. सो संजय's अकाउंट डेबिट संजय's अकाउंट डेबिट टू परचेसेस अकाउंट. या ठिकाणी संजय's अकाउंट डेबिट आहे रिव्हर्स एंट्रीमध्ये, आणि करेक्ट एंट्रीमध्ये पण डेबिट आहे. मग हे दोन अकाउंट न लिहिता आपण दोन्ही एकच आहेत, त्यामुळे या ठिकाणी आपण एकदा संजय अकाउंट डेबिट करणार. ठीक आहे. एकदा रिव्हर्स एंट्रीमध्ये आहे टू परचेसेस अकाउंट, आणि करेक्ट एंट्रीमध्ये आहे टू सेल्स अकाउंट क्रेडिट साईडला. ते आपण दोन्ही पण क्रेडिटला ठेवणार. ठीक आहे. एंट्री होणार आहे संजय's अकाउंट डेबिट टू परचेसेस अकाउंट टू सेल्स अकाउंट. ट्रान्झॅक्शन नंबर फर्स्ट. या ठिकाणी अमाऊंट आहे क्रेडिट सेलची अमाऊंट आहे 3000. ठीक आहे. परचेसेस आहेत 3000, सेल्स आहेत 3000. डेबिट क्रेडिट जेवढ्या अमाऊंटनं असणार आहे तेवढ्याच अमाऊंटनं डेबिटसुद्धा असणार आहे, त्यामुळे संजयचं अकाउंट आपण 6000 डेबिट करणार आहे. बिंग goods sold
goods sold wrongly recorded as purchases, now rectified. सेकंड ट्रान्झॅक्शन आहे. ए क्रेडिट परचेस ऑफ गुड्स फ्रॉम शीतल अमाउंटिंग ₹2000 हॅज बीन रॉंगली पास्ड थ्रू द सेस बुक. परचेसेस आहेत, क्रेडिट परचेसेस या ठिकाणी सेस म्हणून कन्सिडर केलेले आहेत. ठीक आहे. करेक्ट एंट्री असणार आहे परचेसेसची, परचेसेस अकाउंट ट्रान्झॅक्शन नंबर सेकंड. करेक्ट एंट्री परचेसेस अकाउंट डेबिट. टू परचेस केलेले आहेत शीतल यांच्याकडून. टू शीतल्स अकाउंट. ठीक आहे. हे करेक्ट एंट्री आहे. एरर आहे त्याने ते सेस म्हणून दाखवलेले आहे. सेस नेहमी आपले क्रेडिटला असतात. टू सेस अकाउंट डेबिटला असणार आहे शीतल्स अकाउंट. शीतल्स अकाउंट. रिव्हर्स एंट्री याची होणार आहे, रॉंग एंट्रीची रिव्हर्स एंट्री होणार आहे. सेल्स अकाउंट डेबिट उलट करणार आहे आपण. सेल्स अकाउंट डेबिट टू शीतल्स अकाउंट. याच्यानंतर आपण यावरून रेक्टिफाईंग एंट्री तयार करणार आहे. या ठिकाणी शीतल अकाउंट क्रेडिटला आहे दोन्ही बाजूला. रिव्हर्स एंट्रीमध्ये पण क्रेडिटला आहे आणि करेक्ट एंट्रीमध्ये सुद्धा क्रेडिटला आहे. म्हणजे डेबिटला आहे ते आपण डेबिटला ठेवणार. शीतल्स अकाउंट सेल्स अकाउंट डेबिट, परचेसेस अकाउंट डेबिट टू शीतल्स अकाउंट एंट्री होणार. रेक्टिफाईंग एंट्री होणार आहे सेल्स अकाउंट डेबिट परचेसेस अकाउंट डेबिट टू शीतल अकाउंट. अमाऊंट आहे 2000. सेल्स आहेत डेबिट 2000. परचेसेस आहेत 2000. जेवढ्या अमाऊंटनं डेबिट असणार तेवढ्याच अमाऊंटनं क्रेडिट आहे. टू शीतल्स अकाउंट आपण लिहिणार आहे 4000. नरेशन इज बिंग okay, goods purchased wrongly recorded as sales, now rectified. थर्ड एंट्री आहे द रिटर्न ऑफ गुड्स वर्थ ₹500 टू उमेश वॉज पास्ड थ्रू सेल्स रिटर्न बुक. ठीक आहे. उमेश यांना गुड्स रिटर्न केलेले आहेत. उमेश यांना रिटर्न केलेले आहेत म्हणजे त्यांच्याकडून परचेसेस केलेले असणार ते आपण त्यांना रिटर्न केलेले आहेत. मग हे परचेस रिटर्न आहेत ते सेल्स रिटर्न बुकमध्ये मांडले गेलेले आहेत. परचेस रिटर्न आहेत ते चुकून सेल्स रिटर्न बुकमध्ये मांडले गेलेले आहेत म्हणजे सेल्स रिटर्न म्हणून कन्सिडर केलेले आहेत. ओके. करेक्ट एंट्री असणार आहे परचेस रिटर्नची. परचेसेस आपण नेहमी डेबिट करतो. परचेस रिटर्न असणार आहेत क्रेडिटला. टू परचेस रिटर्न अकाउंट परचेस रिटर्न अकाउंट. ठीक आहे. या ठिकाणी परचेस केले होते आपण उमेश यांच्याकडून. परचेस रिटर्न अकाउंट ज्यांच्याकडून परचेस केले असणार त्यांनाच आपण रिटर्न पाठवले. सो उमेश अकाउंट
डेबिट. ही करेक्ट एंट्री आहे परचेस रिटर्न म्हणून. मग याला रॉंगली त्यांनी दाखवलेलं आहे की सेल्स रिटर्न आहेत म्हणून. आपले सेल्स नेहमी क्रेडिटला असतात, त्यामुळं सेल्स रिटर्न आपण डेबिटला घेणार आहे. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट. टू उमेश's अकाउंट. उमेश's अकाउंट. याचं रिव्हर्स होणार आहे. उमेश अकाउंट डेबिट. टू सेल्स रिटर्न अकाउंट. या ठिकाणी दोन्हीकडे रिव्हर्स एंट्रीमध्ये आणि करेक्ट एंट्रीमध्ये दोन्ही बाजूला उमेश अकाउंट डेबिट आहे. आपण 2 वेळा न लिहिता 1 वेळाच उमेश अकाउंट डेबिट करणार. टू सेल्स रिटर्न अकाउंट, टू परचेस रिटर्न अकाउंट. उमेश's अकाउंट डेबिट. टू सेल्स रिटर्न अकाउंट. टू परचेस रिटर्न अकाउंट. ट्रान्झॅक्शन आहे थर्ड ट्रान्झॅक्शन फॉर ₹500. आपण या ठिकाणी 500 लिहिणार आहे. सेल्स रिटर्न 500, परचेस रिटर्न 500. उमेश अकाउंट दोन्ही बाजू क्रेडिट बाजू आणि डेबिट बाजू समान हवी, त्यामुळे या ठिकाणी आपण 1000 लिहिणार आहे. नरेशन लिहिणार आहे. बिईंग परचेस रिटर्न करेक्ट आहे. ठीक आहे. बिईंग परचेस रिटर्न wrongly purchase return wrongly recorded as sales return. Being purchase return wrongly recorded as sales return, now rectified. Transaction number 4. A return of goods worth of ₹900 by Ganesh were entered in purchase return book. ठीक आहे. गणेश यांच्याकडून रिटर्न आलेले आहेत गुड्स. ठीक आहे. म्हणजे हे जे आपण सोल्ड आउट केलेले असणार आहेत ते रिटर्न आलेले आहेत, म्हणजे हे सेल्स रिटर्न आहेत. आणि इट रॉंगली एंटर्ड ॲज परचेस रिटर्न. ठीक आहे. म्हणजे हे सेल्स रिटर्न आहेत. एंट्री आपण करेक्ट एंट्री करणार आहे सेल्स रिटर्नची. सेल्स आपले ट्रान्झॅक्शन नंबर इज 4. सेल्स आपण नेहमी क्रेडिट करतो. सेल्स रिटर्न डेबिटला असणार आहे. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट. सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट. सेल्स रिटर्न केलेले आहेत गणेश यांना जे गुड्स आपण पाठवले होते ते त्याने रिटर्न केलेत. बाय गणेश म्हटलेलं आहे. सो टू गणेश अकाउंट, गणेश's अकाउंट. ठीक आहे. हे जे आहे ते रॉंगली एंटर्ड ॲज परचेस रिटर्न. परचेस रिटर्न आपण परचेस नेहमी डेबिटला असतात, परचेस रिटर्न नेहमी क्रेडिटला. परचेस रिटर्न अकाउंट. ओके. डेबिट असणार आहेत गणेश's अकाउंट. याच्या रिव्हर्स करणार आपण परचेस रिटर्न अकाउंट. टू गणेश's अकाउंट. या ठिकाणी रिव्हर्स एंट्रीमध्ये आणि करेक्ट एंट्रीमध्ये दोन्ही बाजूला गणेश अकाउंट क्रेडिट आहे.
मग आपण एकदाच क्रेडिट करणार आणि डेबिटला जे आहे आपण ते डेबिटला ठेवणार. परचेस रिटर्न अकाउंट डेबिट, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू गणेशचं अकाउंट. परचेस रिटर्न अकाउंट डेबिट. रेक्टिफाईंग एंट्री आपण डायरेक्ट जनरल प्रॉपरमध्ये लिहितो आहे. परचेस रिटर्न अकाउंट डेबिट, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू गणेश's अकाउंट. ट्रान्झॅक्शन आहे फोर्थ. अमाऊंट इज 900. डेबिट बाय 900. डेबिट आणि क्रेडिट बाजू समान असणार आहेत. 1800. नरेशन इज being sales return wrongly entered as purchase return. Now rectified. Last transaction is credit purchases from Neha rupees 10,000 were recorded as 11,000. आता या ठिकाणी नेहा यांच्याकडून परचेस केलेला आहे. क्रेडिट परचेसेस आहेत. एंट्री होणार आहे परचेसेस अकाउंट डेबिट टू नेहा अकाउंट. ठीक आहे. बट इट रेकॉर्डेड ॲज रुपीज 11,000. म्हणजे या ठिकाणी 1,000 रुपीजनी जास्त रेकॉर्ड झालेला आहे. ठीक आहे. आपण या ठिकाणी करूयात. या ठिकाणी आपण या फॉर्मॅटमध्ये न करता इथे बाजूला एक वर्किंग करूयात. वर्किंग नोट. ट्रान्झॅक्शन नंबर 5. क्रेडिट परचेसेस आहेत. परचेसेसची एंट्री होते परचेसेस अकाउंट डेबिट. परचेसेस अकाउंट डेबिट टू नेहा अकाउंट. परचेसेस अकाउंट डेबिट टू नेहा अकाउंट आहेत 10,000. डेबिट असणार आहेत 10,000 आणि क्रेडिट असणार आहेत 10,000. मग या ठिकाणी त्यांनी 10,000 असं रेकॉर्ड न करता या ठिकाणी चुकून 11,000 असं रेकॉर्ड झालेलं आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये 1,000 रुपीज एक्सेस झालेले आहेत. मग एक्सेस आहेत ते आपल्याला कमी करण्यासाठी किंवा नलिफाय करण्यासाठी आपण ही जर्नल एंट्री रिव्हर्स करणार आहे. मग एंट्री होणार आहे नेहाज अकाउंट डेबिट टू परचेसेस अकाउंट थाउजंड रुपीज एक्सेस आहेत. त्यामुळे आपण 1,000 रुपीज एक्सेस ते नलिफाय करण्यासाठी ही एंट्री रिव्हर्स करतो. मग आता ही एंट्री आपण जनरल प्रॉपरमध्ये लिहिणार आहे. नेहाज अकाउंट डेबिट, नेहाज अकाउंट डेबिट टू परचेसेस अकाउंट फॉर रुपीज. लेजर फोलिओ नंबर नाही त्यामुळे इथं डॅश करणार आहे सगळीकडे आपण. फॉर रुपीज 1,000. Narration is being credit purchases wrongly recorded. Credit purchases of rupees 10,000
wrongly recorded, by rupees 11,000. Now rectified. या ठिकाणी आपण रेक्टिफिकेशन ऑफ एरर्स या एक्झरसाइजमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 3rd कंप्लीट केला. ही वर्किंग नोट आहे आणि या ठिकाणी आपण जर्नल प्रॉपर तयार केलेला आहे. थँक्स.